प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये, मग तेच योगी चांगदेव असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, नामदेव महाराज असतील, या सगळ्यांचा एक असे आपण जिथं आपण म्हणतो ना, की तो कोसळणारा एक क्षण, तो कोसळणारा मी जो आहे, तो मुक्ताबाईंनी खूप आईच्या मायेनं आणि कर्तव्य कठोर दृष्टीने सांभाळला आणि संप्रदायाला ती नैतिकता दिली. त्या नैतिकतेची सुरुवात किंवा त्या नैतिकतेचा एक आपण म्हणूयात, की घटना कसं वागायला पाहिजे आणि नैतिक कसं असलं पाहिजे. आणि तुमची भक्ती वैयक्तिक, तुम्ही भक्त म्हणून असालही, समाजाशी तिचं काय नातं आहे? समाजात तुम्ही भक्त असणं आणि समाजन करणं, त्याचा व्यापक अर्थ जो आहे तो ज्ञानेश्वर जर का ताटीचे अभंग नसता हा उपदेश केला तर काय झालं असतं? तर ज्ञानेश्वरांची भक्ती जी आहे ती आत्ममग्न झाली असती, ती आत्मकेंद्रित झाली असती. भक्त म्हणून ते मोठे झाले असते, तत्वज्ञान म्हणूनही सांगितलं असतं. पण ते तत्वज्ञान संप्रदाय संबंध 700 वर्ष आणि पुढेही त्याचा अखंडित राहावा, याची सुरुवात मुक्ताबाईंनी केली. आणि म्हणून जगाकडे पाठ फिरवून, नाराज होऊन, रुसून बसलेले ज्ञानेश्वर महाराष्ट्राला परत देण्याची ताकद त्यांच्या वाणीमध्ये होती.